अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, आपण बघत आहोत आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल आणि मी हाय मुख्तार सुर्वे. नाजरीन, आज वक्त आणि ज़रूरत जो तकाजो आणि न सिर्फ दुनियावी मामल्यात बल्कि आखिरतसाठी जो चीज़ो अहम आहेत त्याला आपण पसेपूस टाकलेला आहोत. दीन ह्या दुनियात आपण आले आहोत मुख्तसर वक्तासाठी आणि हो मुख्तसर सफर तय करून आपल्याला अल्लाहच्या हातात वापस जायचं आहे. पहिले आम्ही बघत होतो की बचपनला सुबहला उठल्या उठल्यात आपल्याला मक्तबला आपली घरची लोक पाठवत, पण आज ही चीज गफलतला पडलेली आहे. ऐशातला मुफ्ती सुहेल मुकादम साहबनी आपल्या खेड डाक बंगल्यातला एक मक्तबचो सिलसिलो चालू केलेला अगदी जदीद तर्जवर. ह्यांनी तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनला की त्यांच्या मक्तबचो निजाम किती बेहतरीन आहे. मक्तब आणि मद्रसो आपल्या ईमानची जड आहे. जेव्हा आजचे 300 वर्षा पहिले आपल्यो इस्लामी रिवायतो जेव्हा खतम करण्याची आणि आपल्या ईमान खतम करण्याची कोशिश केली गेली तेव्हा पहिले मक्तब आणि मद्रसेला शिकार बनवला गेला. तेव्हा आज जरूरत आहे हो आपलं मक्तबचो निजाम कायम दायम राहिलं पाहिजे. हैशातने आपली येणारी नस्ल दीन व ईमानशी रूबरू होत राहील. तेव्हा आज आपल्या सगळ्याची एक अहम जिम्मेदारी आहे की आपला बच्चा दीनशी इकडे रागीब असो आणि त्याला दीनचा इतका इल्म हासिल असो की तो दीनच्या मुताबिक आपली जिंदगी गुजारू शको. नाजरीन, आज आपण बघता आपल्या औलादशी शिकायत पण आहात. तेव्हा जेव्हा अगर दीन ऐकला तर बेसोन्या अखलाकशी आपला बच्चा जे सरफराज होल आणि आपल्या दिलाचो सुकून बनल. तेव्हा ह्या वक्ताची मोप अहम आणि खास जरूरत आहे. तेव्हा पुढे या आणि जो मुफ्ती सुहेलनी जो मक्तबचो ह्यो बेहतरीन निजाम चालू केले ना त्याशी फैज उठवा. ह्यांनी आपली येणारी नस्ल दीनवर कायम राहील. मुफ्ती सुहेलच्या मक्तबचो निजाम मोप बेहतरीन आहे. आम्ही गेल्या 2 वर्षाखाली बघता तुम्ही ह्या चॅनलवर मुफ्ती सुहेलचा अल हरमैन इस्लामिक अरबी क्लासेसचा न्यूज अगोदर बघला होता, पण ह्यो खास रिपोर्ट अल हरमैन इस्लामिक अरबिक क्लासेसचो आपल्या सामने पेश आहे. तुम्ही ध्यानशी बघा, तुम्हाला जरूर महसूस हो की किती अहम आपल्याला जरूरत आहे आणि ह्यो मुफ्ती सुहेलने किती बेहतरीन मोको आपल्याला दिले नात. पेश आहे त्याची ही तफसील आणि ह्या वक्तार मुफ्ती सुहेलने आपल्याशी जी बात केले ते आपल्या सामने आहे. बघत राहा ह्यो आपलो कोकणी न्यूज चॅनल आणि जास्तीत जास्त तादादला सबस्क्राईब करा ताकि ऐशो अहम आणि ज़रूरी मालूमात आम्ही आपल्या सामने आणत राहू. अल्लाह हाफिज. अस्सलाम वालेकुम नाजरीन, आज आपल्या सोबत आहेत मुफ्ती सुहेल साहब, ज्यांनी की 2 वर्षा कबल मक्तबचो एक निजाम शुरू केले ना आणि वाकई ह्यो निजाम इतको बेहतरीन आणि जदीद हालातच्या तकाजाच्या मुताबिक आहे. आजच्या दौडला आपली पोरा मुर्तद होतात का की मदरसा आणि मक्तबशी दूर झालेल्या. त्या सिलसिल्यात आपण आपल्या मुफ्ती सुहेल साहेबशी बात करूया. मुफ्ती साहेब, कोकणी न्यूज चॅनलवर तुमचा तहेदिलशी इस्तकबाल आहे आणि माशाअल्लाह आपण जेव्हा तुमचं ह्यो मक्तब सुरू झालो तेव्हा आपल्या चॅनलच्या जरी लोकांना मुतारिफ केला होता. 2 वर्षातला की मना स्वतः तर मी ऑब्झर्वेशन करताय काफी काही हे म्हणजे असरात त्याचं दिसतात. तर ही कशा काय तुमच्या म्हणजे ह्यातला ही आयडिया आली आणि ह्याची सुरुवात कशी काय झाली?
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अम्मा बाद। मुख्तार भाई, लास्ट टाइम तुम्हीच शाळेत किती वाहिल्या होत्या आणि माशी बॅट तुम्ही तो घेतल्या आणि विचारल्या होत्या मक्तबचा निजाम कसो काय। ती सुरुवात केल्यावर चार पोराच्या जरियाशी हे 4 पोरा होती, 3 घराचीच होती आणि एक दोस्त पोरगो होतो। पहिल्या वेळेस आमचा एहसास गेला की पोरा जमा होत गेली, सिलेबस पुरो हे दुनियाचं सिलेबस आहे आणि त्या सिलेबसच्या हिशोबाने आम्ही चालतो। त्यातलं मग आपण ह्यो चीज ॲड केल्या की पोराला स्क्रीनवरती आया समजूना, टीव्हीची प्रॅक्टिस अलगशी आणि पोराला जो मतलब ऐसा ह्यो चीज इख्तियार केल्या की जिन्नी पोरांची दिला हात लागतील कशी पडियाला ह्यो चीज आम्ही करत गेल्या। टायमाने प्रोग्राम्स होतात, टायमाने पोरांची एक्झामा जी होतात ती रिटर्नला एक्झाम ठेवतात आणि त्याच्यानंतर काय होतं पोराला मतलब एक अलग तरीक्याने एक चीज ऐसी केल्या की एक लहान बच्चा आहे, त्यांच्या नजदीक 1 रुपये त्यांची किंमत जास्त आहे, 1 रुपये त्याची किंमत जास्त आहे। हां, त्या 1 रुपये त्यांची किंमत, त्यांच्या नजदीक 1 रुपये काही किंमत नाही। एक सिस्टम अशी सुरू केल्या, जो पोर बेस ऐकवल त्याला आम्ही काय करतो चॉकलेट्स इनाम ह्यो चीज देतो पोराला। चॉकलेट्स आहे, इनाम आहे, ह्यो चीज काही ना काही देत असतो। तिन्ही पोरांची दिला लागतात आणि पोरा काय बघतात की आम्हाला आता मोरं जायचं आहे, आम्हाला अजून मोरं जायचं आहे। ही एक चीज आम्ही सुरू केला अल्हम्दुलिल्लाह। आणि त्याच्यानंतर काही पोरं असतात की मतलब आपण त्याला वीक नाही बोलू शकत की त्याला लगेच समजत नाही, अशी पोरं आहात, पण त्याला आम्ही कशी हँडल करतो ते त्यांच्यावरती आम्ही ही करतो की त्याला अगर समजा किताबीत नाही समजत आहे तर बोर्डवर नाही समजत आहे तर आता डिजिटल सगळा के बदलेला आहे, तर आम्ही स्क्रीनवरती ते आयात याती किंवा वर्ड असतात ते स्क्रीनवरती शेअर करतो आणि पोराला समजवतो की ही काय एक्झाम्पल आहे किंवा रदीफ लिखलेला आहे तर त्या रदीफ पोराला हिज्जा करे नाही आहे तर र जबर र, दाल जेर दी काय र दिलेला, मग ती पोरा दिमागात जोपर्यंत बेसिस तोपर्यंत क्लिअर नाही करत आहोत। तिन्ही नाजरीन, मी थोडक्यात तुम्हाला मौलानाची बात शॉर्टला समजून सांगताय की जैसे की नर्सरी आणि केजी है ना, त्यातला पोराला एक अट्रॅक्ट करण्यासाठी जो तरकीब म्हणजे इस्तेमाल केले जातात, मुफ्ती साहेबांनी दीनी तालीमसाठी तो सगळे तरकीब इस्तेमाल केले नात आणि ह्या 2 वर्षाच्या गेल्या सफरला त्याचा असरा तितका की आज मौलाना तकरीबन 201 पोरा अल्हम्दुलिल्लाह बघा 4 पोरांनी सुरुवात केलेली, आज 200 पोरा आज आहात आणि आज पण माशाल्लाह जो मुकाबलो झालो तर के एक नन्नासा बच्चा 3-4 वर्षाचा बच्चा माईक वर उभा राहते आणि सूर्य फात्या पडते। हालांकि बेसबेसनी लोक जेव्हा मुसल्ल्यावर जातात तेव्हा कपकपिया लागतात, तर हे आम्ही असरात बघताय। बाकी आपल्या मदरशाचं टायमिंग कसं काय, पोरांचं टायमिंग कसं? टायमिंग आम्ही असं ठेवल्या आता काय आपल्याशी इकामती तौर पर पोरा नाही आहात, आता आपल्याला पोरा गैर इकामती येते आणि आपल्याला इंशा सिलसिला चालू ठेवायचं ह्यासाठी की दिनी माहोल ती आम झालं पाहिजे। हीच लहान जी पोरात ना ते फ्युचर इंशाल्लाह ते मुस्तकबिलच्या आपल्या आई बाबाचा आखोचं तारणी थंडक बनतील, ही आपली नियत आहे। आणि नियत ही आहे की 10वी पर्यंत पोरा कम से कम हाफिज बनले पाहिजे, इतका नाही तर कम से कम त्यांनी 2-3 पारा एक हिफ्ज केले पाहिजे जे नमाजला पढू शकतात। तरतीब टायमिंगची अशी आहे की पोरांच्या स्कूलच्या हिशोबाने टायमिंग आहे, ट्युशनच्या हिशोबाने टायमिंग आहे। आता फक्त पोरा 1 घंटा येतात आणि 1 घंट्यातलं फक्त 10 पोरा असतात, 1 घंट्यातलं 10 पोरा आणि 4 उस्ताद आहात। 4 उस्ताद के जरिए ती कारवा चाललाय पुरा अल्हम्दुलिल्लाह। सुबहला 7 ला स्टार्ट होतं, 7 ते 8 एक बॅच, 8 ते 9 दुसरी बॅच, 9 से 10 तिसरी बॅच, दुपारची सुरू होतं 3 से 4, 4 से 5 आणि 5 से 6 आणि 6 ते 7, 6 ते 7च्या बरोबर कॉलेजची पोरात। त्यातलं मी त्या लोकांना एक बेसिक कुराण सोबत त्याला ह्यो चीज नाही, त्याला दुसरी चीज आहे अरबिक ग्रामर गल्फ लागल्या पोराला कामी येतं, अरबिक ग्रामर त्याला स्टार्ट केलं अल्हम्दुलिल्लाह। त्याच्यानंतर हलकी तफसीर रोज 2 दिवस आड करून तफसीर, हदीस, दुआ, त्यांचे फजाईल आणि त्याची तफसीर ही पोराला ही मोठ्या कॉलेजच्या पोराला ही चीज असतं। बाकी 5च्या बॅच पर्यंत जी पोरात त्याला पूर्ण निजाम ह्यो से 1-1 घंट्यातलं 10 पोरात अशी आहे। नाजरीन बघा म्हणजे अहम बात आहे की 1-1 तासाची एक बॅच आणि एक बॅचला फक्त 10 पोरा।
आणि माशाल्लाह की त्याला तजवीद पासून नाजरीन आणखी एक बात नोट करण्यासारखी आहे की आपल्या माशरातला अफसोसच्या संघात मुफ्ती साहेब बोलवा लागते की बालिग जे नौजवान आहात त्याला सतरचा इल्म नाही, पाकीचा इल्म नाही, घुसूलचं फ्राईज नाही. मुफ्ती साहेब ह्या सिलसिल्यातला म्हणजे आत्ता हे नाही ह्या पोराला बनवतात. आणि मुफ्ती साहेब गालिबन आपली बात झालेली होती की काही पोरांनी हिफ्स पण केले ना, त्या बाबत काय बोला? अल्हम्दुलिल्लाह त्याची तरतीब अशी बोलल्या. फर्स्ट काम मी ही केल्यावर ज्यांचा नाजरा अम्मा पर कंप्लीट झालो आणि त्यांचा नाजरा स्टार्ट झालाय तर त्याला नाजरा सोबत अम्मा पर हिप्स काय तरतीब बनवलं की आत्ताची त्यांचा दिमाग हिपच्या ऐकलं गेला पाहिजे. तर त्यांचा अम्मा पर आपण काय केल्यावर हिप स्टार्ट केल्यावर त्याच्यानंतर ही केल्यावर की आतला 2-3 पोरा असे आहात त्यांचा एक पाव त्याचं 9वं पाव के चाललेलो आहे आणि एक पोर असं आहे की त्याचा मतलब पहिलो पाव इंशा स्टार्ट होत अशी त्यांनी पोरा अशी आहेत त्यांची हिपची तरतीब अशी बनत चालली. तर स्टार्ट आत्ता झाली 2 वर्ष झाली. आता मुहूर्तची तरतीब इंशाला बनत जाईल. इंशाला तो एक माहोल इंशाला बनत याच होय की बघा हिप्सो क्लासेस अलग बनतील, मग नाजराचा क्लास अलग बनतील, मग अम्मा पाळ्याचा क्लास अलग बनतील, दिन्याचा क्लास अलग बनतील. आत्ता जी तरतीब आहे 3 क्लासची तरतीब झाली. कुराणचं पोरा अलग हात, त्याच्यानंतर अम्मा पाळ्याचा क्लास अलग हात आणि नुरानी कायद्याचे क्लासेस अलग हात. जसे स्कूलला असतात फर्स्ट सेकंड थर्ड तर त्या पद्धतीने चाललं आहे. पुरा जी पोर नर्सरीला तिकडे पडतं ती पोर हात नर्सरीला दिन्यात पडत. तो नर्सरीचा सिलेबस आहे. जी फर्स्ट असेल तो फर्स्टचा सिलेबस आहे, सेकंड तो सेकंड, थर्ड तो थर्ड, फिफ्थ तो फिफ्थ. तर 5वी पर्यंत जास्त त्यांचा इंशाल्लाह कुराण कंप्लीट झाला पाहिजे. 6ला जेव्हा स्टार्ट होतील तर त्यांचा बाकायदा हिप स्टार्ट झाला पाहिजे. ही पुरी तरतीब आता घेऊन चालतो माशाल्लाह इंशाल्लाह. मुफ्ती साहेब आज बघा म्हणजे लोकांनी गाव सोडले ना ना एक तालीमच्या बहाण्याने कारण की गावात पण तालीम व्हायची, पण आता जमाना बदलत गेला आणि ह्यो आपलो जो मक्तब आहे तो खेड डाक बंगल्यावर आहे. आणि मला वाटते अक्सर खेड तालुक्याचे लोक आता मुकीम आहात. तेव्हा आपल्या ह्या चॅनलच्या जरिये मी सगळ्याला रिक्वेस्ट करीन की दीनच्या इकडं फौकियत देन. जितको तुम्ही तालीम दुनियावी तालीमसाठी तुम्ही टाइम देता त्यातनं थोडंसं टाइम इकडं काढून इकडं लक्ष देन. मुफ्ती साहेबच्या ह्या मक्तबचो तुम्ही फैज हासिल करवा, त्याचो चान्स घेवा का की ह्या ऐसा चान्सेस मग कमी लोकांना मिळतात. आणि मुफ्ती साहेब ऍडमिशनचा कैसा काय असतं? ऍडमिशनचा ही सिलसिला आहे की आता एक फॉर्म आहे तो फॉर्म भरायला लागतो. एज लिमिट आहे की आपल्याला? आता एज लिमिट केल्यावर की 4 वर्षाची जी पोरं असतील त्यातनं स्टार्ट करतात. ऑलमोस्ट जी पोर नर्सरीतून त्याचं जातं तर त्या हिशोबाने आता क्लास बनतात. नर्सरीचं पोर नर्सरीला तर नर्सरी 2 वर्षाची असतं, पण आपण नर्सरी सिस्टम अशी केल्यावर की पोराला इतकी मेहनत. नर्सरीचा तर 1 वर्षाचा कोर्स आहे पण पोराला इतकी मेहनत आहे की नर्सरीची पोराची जबान पण पलटत नाही, साफ नाही होत. तर त्याला मेहनत इतकी करावी जाते त्यांच्यावरती. माशाल्लाह माझा उस्ताद हात माझा स्टाफ आहे ती मेहनत करतं आणि त्याला मेहनत करून त्यांचा जो 1 वर्षाचा कोर्स आहे ना तो 6 महिन्याच्या आतलं कंप्लीट करायची मी कोशिश करतो. आणि त्यांचा जे फर्स्ट इयरचा जी बुक्स असतं, फर्स्ट जो निसाब असतो तर त्यांचा 6 महिने झालं 6 महिन्याच्या आतलं तो मला स्टार्ट करायची मी कोशिश करतो. कारण की त्यांचा फर्स्ट जो पोर्शन जो असेल ना तो पहिलं बेगून स्टार्ट करून तो पहिल्या वर्षातलं बेगून कंप्लीट होईल. कारण की लहान पोरात त्यांच्या जहनला गेली पाहिजे त्यासाठी. अच्छा मुफ्ती साहेब दुसरं आणखी एक सवाल की माशाल्लाह ही जशी एक लिमिटेड एरिया झाली डाक बंगला. जी 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 मुस्तकबिलला तुमचं काय विचार आहे? जसे की आपलं दुसरा मोहल्ला आमच्या समजा करीबला जलालशाह मोहल्ला आहे किंवा दुसरी काही एरिया आहात आपला जी एसटी नाही डेपो बनते इकडे वरच्या साईडला, तर ह्या बाऱ्यात तुमचं काही विचार आहे की कसं काय? अल्हम्दुलिल्लाह ह्या बाऱ्यातलं माझा विचार चाललेला आहात की मतलब आपलं अल हरमैनची ब्रांचेस जाग्यावर खुल्याचो. ही फक्त मकसद वाली ही आहे की पोरांच्या आतलं त्या दीनदारी आणि इमानची हिफाजत त्यांची झाली पाहिजे. आज बघताव हालात केसात आपल्या सगळ्याला माहिती आहात तर त्यांचं इमानवर मजबूत इमान बिल्ला काय अजून पोराला माहिती नाही की अल्लाहवर इमान याचं मतलब काय आहे. आता मोठी कॉलेजची पोरा अशी पडतात जेव्हा त्याला समजून हैराण झाली. इमान फक्त आमन तो बिल्ला परत होत्या पण इमान बिल्लाचं मतलब नाही समजलं. असं पुरं सवाल क्वेश्चन आन्सर पोराला लिखून दाखवलं त्यांचा पेपर होणार आहे तेव्हा पोराला समजा दिला. तर ह्यो चीजो पोरांना बचपनशी अगर येतील ना की अल्लाहवर इमान ह्याचं मतलब काय, रसूलवर इमान ह्याचं मतलब काय तर मग फायदा होईल. तर माझा इरादो आहे, माझ्या टीमचा पण इरादो आहे की इंशाल्लाह
पेरेंट्स आणि पब्लिकचा सपोर्ट पण असलो तर इंशाल्लाह आपण जाग्या जाग्यात ब्रांचेस खोलू इंशाल्लाह, ताकि उम्मतच्या नवनिहाला फायदा हो, दीनच्या हिशोबाने मोर जाव. आणि हे कॉम्पिटिशन आपण ठेवत जाईल की आज तुम्ही येल्या माशा जजाकल्ला खैर, तुम्ही आता माशाला मुख्तार भाई की सूर्य फात्याचं कॉम्पिटिशन तुम्ही आपल्या नजरेने बघल्या कैसा पोरांनी पडले काय पडले ती. त्याच्यानंतर आता नाचचं चालू होईल, त्याच्यानंतर मग अजानचं चालू होईल. अजान पण बघतो आपल्या पोराला अजान सही द्यायत नाही, अजान सही लफुजला दिली पाहिजे. तर ही सगळ्यात कॉम्पिटिशन. पण इंशाल्लाह फ्युचरचा इरादा आहे की इंशाल्लाह आपण ती इंशाल्लाह ब्रांचेस कायम करू इंशाल्लाह अजीज. इंशाल्लाह. नाजरीन, दीन न सिर्फ माझी बल्कि मुफ्ती साहबची बल्कि आपल्या सगळ्याची जिम्मेदारी आहे. आणि जसं की अल्लाह तालानी बोलला ना की ईमान वालो तुमच्याबद्दल आणि तुमच्या अहलबद्दल सवाल केलो जाल, तेव्हा आम्ही एक पैगाम आपल्या ह्या चॅनलच्या जरिये पोचवायची कोशिश करता. आणि की ही तुम्ही सगळ्यांनी ही आपली आपली जिम्मेदारी समजून आपल्या आपल्या बच्च्याची, आपल्या येणाऱ्या नसलची दीनी तालीमच्या जरिये त्याची तरबियत झाली पाहिजे, ताकि दीन ह्या आपण दुनियातलन पण कामयाब हो आणि आखिरातलन पण कामयाब हो. ह्याच मकसदच्या नियतशी आपल्या सगळ्याचा फर्ज बनतं. आणि आम्ही उम्मीद करता की आपण सगळी आपली जिम्मेदारी समजून मुफ्ती सोहेलला पण साथ देऊ, ताकि आपली येणारी नस्ल आहे ती दीनच्या संघात आणि इमानच्या संघात मरत तो कायम राहू. मुफ्ती साहब, कोकणी न्यूजशी बात केल्याबद्दल तुमचा मोप शुक्रिया. ह्या अजीम मकसदसाठी इंशाल्लाह बघणारे व्ह्युअर्स पण आहात, तर पण मी पण तुम्ही केव्हा पण आम्हाला आवाज द्या, आम्ही इंशाल्लाह ताला इंशाल्लाह. जजाकल्लाह खैर.